झाली की नाही तुझी साडी नेसून? बाय झाली झाली. अवा पण आपण चौपाटीवर जायचं, तिथं आपण चौपाटीहून काय दोघंच करू? असणार. आपण जुहूला जायचंय पण चौपाटीवर जायचं नाहीये. जाऊया की, माझी लई इच्छा आहे चौपाटी बघायची, पण तुम्ही कधी नेतच नाही. तुझी बडबड बंद करशील का? अव पण आपण जायचं आहे कुठं? आपण सूर्यकांतकडे जायचंय. सूर्यकांत? हा हा, म्हणजे आपल्या लग्नात आले होते तुमचे वकील मैत्र, त्यांच्याकडं? हो. कशी दिसते मी? बोहारणी सारखी दिसतेस. ही साडी तुला कुणी नेसायला सांगितली होती? तुझं काय डोकं आहे की खोकं? मुंबईला असली साडी कुणीही नेसत नाही. या मम्माचा रंगच न्यारा आहे, पण मला लय आवडते लुगडं. पण मला आवडत नाही. अहो पण सासूबाईंचं हे लुगडं आहे, त्यांचा आशीर्वाद म्हणून मामासाहेबांनी मला हे दिलं. मी लुगडं नेसून त्यांच्या पाया पडायला गेले, त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आणि गळा गळा त्यांच्या डोळ्यात पाणी वाया लागलं. चला. काय वहिनी? या 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 या. पार्टनर कुठे? आहे ना. ए अगं ये ना. मागे मागे काय लागतेस? वय. या 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 जाऊबाई या. जाऊबाई काय झालं? अगं मी अजून म्हातारी झाले नाही नमस्कार करून घ्यायला. नाही म्हणजे हे तुमचं मत झालं, सूर्यकांतला विचारायला हवं. कसलाच हवं तो ग? सनी बाहेर ये, लक्ष्मीनारायणाचा जोडा आलाय. वय हा जोडा आम्हालाच ना? चपखल बसत असेल तर घ्या. बाय द वे आपले यजमान कुठं आहेत? पर्यटन केंद्रात. हा? अहो म्हणजे बाथरूम मध्ये. सनी लवकर ये, बाहेर बघ. कर्नल हैबतराव मोहित्यांच्या सुनबाई आल्या. या या या. अव हा सनी जाऊबाईचा नोकर आहे काय? मूर्ख, तिचा नवरा आहे तो. गो बया, या मुंबईत नाती असतात वेगळी आणि माणसं वागतात वेगळी. तू जरा कमी बोलशील का? अव ती फुलं तोडू का? लई वाढ आहेत बघा. नको. या 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 कर्नल हैबतरावांचे सुपुत्र या या. हॅलो, सूर्यकांत. वा 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 वा. बरेच वर्षात मुंबईत पुरुषापुढे वाकणारी स्त्री काय पाहिली नव्हती बुवा. पण कळला बरं का? अहो भाऊजी, मामासाहेब म्हणले तुम्ही थोरल्या लेकासारखा हायसा त्यासनी आणि जाऊबाई थोरल्या सुनेसारखं नाही का हो. पण जाऊबाई लग्नाला आले नाही, मामासाहेबांनी लई वाईट वाटलं बघा. हे बघ, तू आज जा आणि हे तिलाच सांग. असं? काय मग तुमचा हनीमून कसा काय झालाय? सुरूच कुठे झाला म्हणजे? जाऊबाई जाऊबाई. काय ग? मी करू का मदत स्वयंपाकाला? छे कशाला ते, मी फक्त चहाच करते. आणि हे बघ, या मुंबईत सगळं काही विकत मिळतं, कशाला हवी ती दगदग? अहो पण आपल्या माणसाला काय पाहिजे ते आपणच नको का करून घालाया? शी, आम्ही नाही असला गावढळपणा करत. अगं महिला मंडळाचं कन्व्हेन्शन, हरे रामचं गॅदरिंग, शिवाय रात्रीच्या पार्ट्या, एवढ्या सगळ्यातून कुठे पुसत मिळते स्वयंपाकाला? रुक्मिणी. काय ताई? इकडे ये, पाहुण्यांना बाहेर घेऊन जा आणि आपला बंगला आणि बगीचा दाखव. वय वय. आणि हे सगळं असं झालं बघ. अरे काय चालवलंस तू हे? लय मजा येते, तुम्ही बी बस. या या. आधी झोपाळा थांब भाऊ. कुठे कसं वागायचं याची काय अक्कल? अहो मी नुसतं झोपाळ्यावर तर बसले. ही काय झोका घेण्याची पद्धत झाली?
हा गावातला झाडाला बांधलेला झोपाळा नाहीये. मुंबईतला झोपाळा नाजूक झोका घ्यावा लागतो. तुमच्या या नाजूकपणाचा मला लई वैताग आलाय. तुमच्या या मुंबईत समजत नाजूक, बोलणं नाजूक, चालणं नाजूक, हसणं नाजूक, बसणं नाजूक. मुंबईत राहायचं असेल तर मुंबईच्या पद्धतीनेच राहायला पाहिजे. तुला काही वाटत नसेल पण लोक मला हसतायत. अडाणीपणा असला तरी तो दाखवायचा नसतो. चल आत, चल मुकाट्यानं आत, आत हो. अरे तिला असं एकदम बोलणं बरं नव्हे रे. तुला काय होतं बोलायला? म्हणून तर सूर्यकांत, मला तिला कुठे घेऊन जायची लाज वाटते. अरे तिला सवय नाही रे मुंबईच्या राहणीची. सनी, येस डार्लिंग. आधी आपण प्रेझेंट द्यायचा कार्यक्रम आटपू आणि मग जेवण. चालेल? चालेल काय? अगं चालेलच. ए, तू इकडे बस. आणि भाऊजी, तुम्ही पण इकडे येऊन बसा. हा, आलिया भोगासी. पाय खाली ठेव. अबा, हं. ते आपल्याला पर्जंट का देणार? काही देवतेत ना, तू गप्प बैस की. हो, पर्जंट आलं. हं. उठा तुम्ही दोघं. हा. हा, हे घ्या. हं. हो जाऊबाई, कुंकवाचा करंडा आणा. कुंकवाचा करंडा आता कशाला? कुंकवाचा करणं कशाला पाहिजे? बरोबर आहे वहिनीचं. आलोच. तुम्हाला काय बी कळत नाही. हो, लग्नाचं पर्जंट कुंकू लावलं बिगर कसं घ्यायचं? हे घ्या हे काय आहे? कुंकू. हे कुंकू आहे, हे टिकल्या, हे टिकल्या. हं. मुंबईत हेच कुंकू. मम्मीचं कुकू, मम्मीचं कुकू. हं. हं, हं. हे घे. हप. अव्वा, बघा काय पर्जंट दिले ते. बघा बघा. असं दिलेलं प्रेझेंट फोडून बघायचं नसतं. तिला काय होतंय? इथं फोडलं काय आणि घरी फोडलं काय? एकच नवं का आतली वस्तू बदलते होय? काय भाऊजी? हो, परदानबाईच्या घरी मी असंच बघितलं होतं. फौजदार साहेब, आता 10 मिनिटात तुम्हाला स्वयंपाक करून वाढते बघा. रडा, आणखीन रडा. झोपाळ्यावर काय बसलीस? दुसऱ्यांच्याकडे खायला काय मागितलंस? त्यांनी दिलेलं प्रेझेंट सुद्धा उघडून पाहिलंस. जरा जरा म्हणून मॅनर्स नाहीत तुला. तुम्ही मी कवच शिकवलं प्रेमानं. सारखं बोलते चार चौघात. मला वाटलं होतं 4 चौघांचं बघून तू जरा सुधारशील, स्वतःला बदलशील. मला नाही एकदम सुधारता येत. म्हणूनच तू मला आवडत नाही. मला बी काही गोष्टी आवडत नाही तुमच्या. काय? माझ्या? आम्ही बोललो का कवा? बोल ना, बोल. मला वाटलं होता तुम्ही मम्मीचं फौजदार व्हायचा. तुमचा लय रुबाब आहे, पण तुमचा रुबाब बी दिसला नाही. आणि तुमचं नाव बेकावं पेपरात आलं नाही. का वंढळ कुठली? आमचा आबा म्हणत होता मुंबईचा फौजदार येरा गेलेला सलाम करत नाही, फक्त मिनिस्टरलाच करतो. परिता, तुमचा रुबाब बी दिसला नाही आणि तुमचा मिनिस्टर बी कवच दिसला नाही. आम्हाला किती वाईट वाटलं असेल. तू एक शहाणी आणि तुझा बाप 1.5 शहाणा. हा अडाणीपणा बंद झालाच पाहिजे. डोक्याला ताप झालाय तुझा. आणि मला काही कमी होतोय का? कधी पायानं जवळ घेतलं सा? हा? कधी चौपाटीवर घेऊन गेला सा? हा हा? कधी सिनेमाला घेऊन गेला सा? कशाला? लोकांनी हसायला? तुला बरोबर घेऊन जायला मला लाज वाटते, कळलं?
केलं माझ्या संग? मी केलं नाही, मला करायला भाग पाडलं. माझी काय चुकी? मला का छळताय? तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही. उद्या सकाळी उठून मला लवकर ऑफिसला जायचंय. मूर्ख कुठली बेअक्कल. मी तुम्हाला साफ सांगते, मी तुमच्या साहेबाच्या पार्टीला येणार नाही म्हणजे नाही बघा. अगं पण का? का? हा. आपणा दोघांनी बोलिवलं, हा. माझ्या पोरासनी बोलिवलं का तुमच्या साहेबानं? माझी पोरं एवढी जड झालीत होय? आपण तिथं चमचमीत खायचं आणि अगं मी तुला चमचमीत खायला बोलत नाही. मग कशाला बोलिवतायसा? नाचायला? अगं वहिनी साहेब येणार आहेत तिथं, त्यांच्या सोबत म्हणून तू तिथं असलीस म्हणजे अवघडल्यासारखं वाटणार नाही त्यांना. असं म्हणतायसा? हा. खरंच हो, खरंच. बहिणी साहेबांनी माझी सोबत पाहिजे. हा. मग येतेच मी. अहो पण तुम्ही काय म्हणून बसलायसा? जातायसा ना हो, मोहरं मग आवरा की. हा. बसलायसा काय म्हणून? हा डोकं रिकामं केलं वाटतं. ग बसा. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.